नमस्कार, माझं नाव सागर बोर, टेक्निकल सेल्स मॅनेजर टेसेंडरला करली. आज आपण कॅट संदर्भात बोलणार आहे. महाधनचं जे कॅट्स येतं तर टेसेंडरलाच्या माध्यमातून आपण ते लिक्विड फर्टिलायझर म्हणून विकतो मार्केटला. कॅल्शियम थायोसल्फेट केमिस्ट्री, जिच्यामध्ये कॅल्शियम 6% आणि सल्फर 10%. तर एक युनिक केमिस्ट्री आहे जी थायोसल्फेट केमिस्ट्रीमध्ये आपण देतो. एप्रिल छाटणीमध्ये जिथं आता बागांच्या बऱ्यापैकी सबकेन स्टेजला आहे किंवा सबकेन झालेलं आहे, तर या स्टेजला आपण कॅट्स रेकमेंड करतो एकरी 7 लिटर या अनुषंगाने. तर याच्याबरोबर आपण कॅट सोबत बोरॉन पण घेऊ शकता. कॅटचं ऍप्लिकेशन हे एप्रिलला 40, 60, 80 दिवसाला आपण रेकमेंड करतो प्रत्येकी 7 लिटर. तर महाधनचं जे शेड्यूल आहे आपलं इलाइट आणि सोलोटेकचं, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण ते मेन्शन केलेलं आहे. तर कॅट्सचे फायदे असे एप्रिल छाटणीसाठी, तर प्रामुख्यानं कॅल्शियम आणि सल्फरचं कॉम्बिनेशन आहे. नायट्रेट आणि क्लोराईड फ्री कॅल्शियमचा सोर्स आहे. थायोसल्फेट केमिस्ट्री असल्यामुळं हे ज्यावेळी जमिनीमध्ये हे आपण सोडतो पाण्यावाटं, तर हे जमिनीला रवाळ करायचं काम करतं. त्यामुळे जमीन रवाळ झाल्यामुळं तुमची जी काही मुळी आहे तिचं कार्य वाढतं. आणि जे काही आपण मुळी वाढण्यासाठी जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे बायो फर्टिलायझर किंवा बायोलॉजिकल बेसचे जे प्रोडक्ट देतो ते सुद्धा ऍक्टिव्ह राहतात. त्यामुळे मुळी चालू झाल्यामुळं वरती जे कार्य आहे, काडीचं जे वाढीचं अवस्था असेल, भरीवपणा असेल काडीमध्ये, पानांची जी साईज आणि लांब काळुखी असेल ती आपल्याला चांगली बघायला भेटते. थायोसल्फेट केमिस्ट्रीचं एक वैशिष्ट्य असं पण आहे का थायोसल्फेट दिल्यामुळे जे काही कटायन्स आहे, ज्याला आपण अधिकचं असलेले न्यूट्रिएंट म्हणतो, जसं पोटॅश आहे, मॅग्नेशियम आहे, फेरस आहे, मॅग्नीज आहे, तुमचं मॉलिब्डेनम आहे, तर हे सुद्धा पिकाला अवेलेबल होण्यासाठी थायोसल्फेट मदत करतं. त्यामुळं कॅट्स दिल्यामुळं जमिनीत तुम्ही जे काही खादी खतं दिलेले किंवा ड्रिपनी जे काही खतं देतात त्यामधले जे ट्रेस एलिमेंट ज्याला म्हणतो आपण मायक्रोन्यूट्रिएंट, ते सुद्धा अवेलेबल होण्यासाठी मदत होती. त्यामुळे पानावरती तुम्हाला कॅट्स दिल्यानंतर काळोखी चांगली बघायला भेटेल, क्लोरोफिल चांगलं वाढलेलं बघायला भेटेल आणि जे काही न्यूट्रिएंट आहे त्याची अवेलेबिलिटी चांगली बघायला भेटेल. तिसरं एक, आता हीट जास्त आहे, ऊन जास्त असतं, तर बऱ्याचशा प्लॉट्समध्ये मल्चिंग करतात, काही लोक करत नाही समजा. तर जिथं मल्चिंग आहे तिथं युवा ट्रान्सपिरेशन थोडं ऑप्टिमम राहतं. पाण्यामधून जमिनीमधून जी काही उष्णता बाहेर पडते उन्हामुळं ती कमी होती. परंतु जिथं मल्च नाही, मुरमाटी जमीन आहे, चारी बाजूला जास्त हीट असल्यामुळं तिथं युवा ट्रान्सपिरेशन हे जास्त प्रमाणात असतं. अगदी 3 ते 4 दिवसाला आपण पाणी देतो. तर अशा स्टेजमध्ये कॅट्स थोडंसं कॅल्शियमचा बेस असल्यामुळं तर स्ट्रेसला कमी करण्यासाठी सुद्धा हे प्रोडक्ट चांगलं काम करतं. त्यामुळे ॲज अ स्ट्रेस एलिमेंट म्हणून सुद्धा हीट स्ट्रेसमध्ये आपण कॅट्सचा प्रयोग करू शकतात. तर याचे बरेचसे फायदे, दुय्यम फायदे असे का एक जमीनचं भूसुधारक म्हणून आणि प्लस न्यूट्रिएंट म्हणून काम करतं. त्यामुळं पिकामध्ये अधिकचा जास्त स्ट्रेस येत नाही, अपटेक चांगलं होतं आणि सल्फर आणि कॅल्शियमचं कॉम्बिनेशन असल्यामुळं पिकाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये आपण आपल्या पिकाला देऊ शकतात. तर अधिक काही माहिती हवी असल्यास तर महाधनचे जे काही आपले प्रतिनिधी किंवा टेसेंडरलोचे प्रतिनिधी त्यांना संपर्क साधा. महाधनचे सहविक्रेते आणि विक्रेते यांच्या मार्फत सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद.